जय आदिवासी पब्लिक, कश काय सगळे. तर पब्लिक, आज होता आपला स्किल डेव्हलपमेंटचा पेपर. तर आपल्याला जायचं होतं कॉलेजला. तर कॉलेजला जाण्यासाठी मस्त बसमध्ये घेतलं बसून आणि मस्त निघालो कॉलेजला. तर आपल्या गावापासून रस्ता खराब असल्यामुळे बस पण हळूच चालत होती, मोबाईल पण सारखा हलत होता. तर मग फायनली नाही का, कळवण दिंडोरी हायवेला लागलो. तिथून रस्ता चांगला असल्यामुळे बस मस्त जोरात चालत होती. तर दिंडोरीमध्ये येऊन पोहोचल्यानंतर मस्त इथं जनता कॉलेजपाशी गटाराचं काम चालू होतं. फायनल आपण बस स्टँडवर येऊन पोहोचलो होतो आणि मस्त बसमधून उतरत होतो आणि दिंडोरी बस स्टँडवर येऊन पोहोचलो. तर सगळ्याच मुलांचे पेपर चालू असल्यामुळे बस स्टँडवर तर प्रचंड गर्दी होती. दिंडोरीमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला मित्र भेटले आणि त्यांच्याच मोटरसायकलवर निघालो नाशिकला. तर आम्ही टिपर शीट असल्यामुळे आमच्याकडे हेल्मेट पण नव्हतं आणि टिपर शीट असल्यामुळे आम्ही मस्त एक शॉर्टकट रस्ता निवडला आणि त्याच रस्त्याने कॉलेजकडे निघालो. तर फायनली आम्ही कसाबसा कॉलेजवर येऊन पोहोचलो. तर कॉलेजवर येऊन पोहोचल्यानंतर आपल्याला जायचं होतं पेपरला. तर पेपर देण्यासाठी मस्त आपल्या ब्लॉककडे पेपर झाल्यानंतर आपल्याला लायब्ररीमध्ये थोडंसं छोटंसं काम होतं, त्याच्यामुळे लायब्ररीमध्ये आलतो. आपलं काम, कॉलेजचं सगळं काम निपटवून मस्त घराकडे निघालो. तर आपल्याकडे टिबल शीट आणि हेल्मेट पण नसल्यामुळे आपण तोच रस्ता परत घरी जाण्यासाठी निवडला. तर एका मित्राला दिंडोरी सोडला आणि आम्ही निघालो घरी. तर आपल्या वणी दिंडोरी रस्त्याला हे बावले नेहमीच असतात. तर पब्लिक कसाबसा लखनपूर फाट्यावर आलो ना, आम्हाला लागली होती भूक. तर आम्ही लखनपूर फाट्यावर एम आर वडेवाल्यापाशी मस्त नाश्ता घेतला करून. नाश्ता करून झाल्यानंतर मस्त घरी निघालो. तर फायनली आपल्या गावात येऊन पोहोचलो. तर आमच्या गावच्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे मित्राला निम्म्याच रस्त्यातून घरी पाठवून दिलं आणि मी पण निघालो घरी. पब्लिक, फायनली घरी येऊन पोहोचलो.